वळत असताना थोडक्या वेळात लवकरात लवकर बघू. मग अजून पुढच्या आठवडी परत DEF असे विभाग पाडलेले आहेत की पवित्र शास्त्रामधून प्रार्थनेला फार महत्व दिलेलं आहे की प्रार्थना म्हणजे आम्ही देवासंगती वार्तालाप करतो, देवासंगती बोलतो, देवासंगती हितगुज करतो. मग जर प्रार्थना करत असताना ह्या गोष्टी जर आमच्या जीवनात असल्या तर देव आमच्या प्रार्थनेत किंवा ह्या अडखळणामुळे देव आमची प्रार्थना ऐकत नाही. आता आम्ही प्रार्थनेत देवाकडे काय मागावं किंवा प्रार्थना कशाकरिता आम्ही केली पाहिजे याचे 13 मुद्दे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, राज्यकर्ते आहेत, त्यांच्याकरिता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ याकरिता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. कारण याकरिता की त्यांचे तारण व्हावे, सुवार्तेकरिता मोकळीकता मिळावी, देवाच्या सुवार्तेकरिता अडखळण येणारे कायदे न करावे, स्वार्थिकाचा किंवा आमच्या लोकांचा किंवा मंडळांचा छळ न हो, देशामध्ये शांती नांदावी, राज्यकारभार सुरळीत चालावा, याकरिता आम्ही देवाकडे मार्गदर्शन करावे किंवा वरील सर्व गोष्टीसाठी आम्ही देवाकडं प्रार्थना केली पाहिजे की आमच्या सुवार्तेत कोणतीच अडखळण निर्माण होता कामा नये. काय सांगितलेलं आहे? पहिलं तिमोथेचं पुस्तक याचा 2रा अध्याय 1, 2 आणि 3 वचनामध्ये सांगितलेलं आहे. पहिलं तिमोथेचं पुस्तक याचा 2रा अध्याय 1, 2 आणि 3 वचनामध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व मनुष्यासाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या, मध्यस्थी व ईशोपकार स्मरण करावे. पाऊल तिमोथेला पत्र लिहित असताना पहिल्या तिमोथेचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये तो म्हणतो, मी तुम्हाला बोध करतो की या गोष्टीसाठी तुम्ही परमेश्वराचे ईशोपकार स्मरण करा. 2ऱ्या वचनात तो म्हणतो, राजाकरिता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावे, यासाठी की आपण सर्व सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयसे आयुष्यक्रम करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य असे आहे. यासाठी आम्ही प्रार्थना देवाकडे केली पाहिजे. म्हणजे आमच्या कोणत्याच गोष्टी स्वार्थेमध्ये अडखळण नको, त्याच्या विरुद्ध कायदे करायला नको, त्या राज्यकारभाराने व्यवस्थितशीर राज्यकारभार करावा, देशात शांतता नांदावी, ह्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करावी. ह्या गोष्टी आम्ही देवाकडं मागितल्या पाहिजे. मग देवाकडं आम्ही काय मागितलं पाहिजे? पहिली गोष्ट तर ही आम्ही मागितली पाहिजे सर्व वरिष्ठांसाठी, आमच्या सेवेत अडखळण होणार नाही याच्यासाठी आम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे की त्यांनी कायदे कडक करू नये म्हणून, आणि त्या लोकांना ख्रिस्ताच्या तारणाचा अनुभव यावा आणि ते पापापासून दूर जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारावा. यासाठी आम्ही देवाकडं प्रार्थना केली पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येक मंडळीतील लोकांकरिता प्रार्थना करावी. प्रत्येक मंडळीतील, मेनलाईन चर्च असो, बिलिव्हर्स चर्च असो, इतर ग्रुप्स असो, ज्या लोकांना परमेश्वराचं भय आहे, जे परमेश्वराच्या वचनाप्रमाणे अनुकरण करतात, जे परमेश्वरावर विश्वास ठेवून आपलं जीवन जगतात, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करावी. मंडळीतील सर्व लोकांचे देवाने रक्षण करावे, मंडळीतील सर्व लोकांची आत्मिक उन्नती व्हावी, मंडळीत सभासदांची संख्यामध्ये वाढ व्हावी, मंडळीतील पालक वर्ग, वडील वर्ग यांना देवाने दैवी ज्ञान व दैवी सामर्थ्यानं भरावं, याच्यासाठी आम्ही देवाकडं प्रार्थना केली पाहिजे. ह्या गोष्टी आम्ही देवाकडं मागितल्या पाहिजे.
की आमच्या मंडळांमध्ये उन्नती व्हायला पाहिजे, आमच्या पालकांमध्ये, आमच्या वडील वर्गामध्ये दैवी ज्ञान, दैवी सामर्थ्य असणं गरजेचं आहे, ज्याच्याद्वारे मंडळीची उन्नती होईल. काय सांगितलेलं आहे इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय 16 ते 19 वचनामध्ये सांगितलं, दैवी ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रार्थना म्हणून सांगितलेलं आहे. तिथं हेडिंग असं दिलेलं आहे. मग हे दैवी ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून आम्ही देवाकडं प्रार्थना केली पाहिजे, हे आम्ही देवाकडं मागितलं पाहिजे. काय सांगितलेलं आहे इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय 16 ते 19 वचनामध्ये सांगितलं, तुम्हासाठी मी उपकार मानित राहत नाही, मी आपल्या प्रार्थनेत तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता याने आम्हास आपली व आपल्या ओळखीची संबंधाने ज्ञान व प्रगटीकरण याचा आत्मा द्यावा. ह्या गोष्टीसाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे की आम्हाला दैवी ज्ञान आणि त्याचं प्रगटीकरण पवित्र आत्म्याच्या द्वारे व्हावं. पुढे 18 वचनात तो म्हणतो, असा की तुमचे ज्ञान चुक्ष प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवशाली संपत्ती केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. ह्या गोष्टी, हे ज्ञान परमेश्वराने आम्हाला, आमच्या मंडळीतील पालकाला, वडील जनांना द्यावं, याच्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. दुसरी गोष्ट ती झाली. तिसरी गोष्ट, जे छळ करतात त्यांच्याकरिता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. जे छळ करतात त्यांच्याकरिता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवानं त्यांचं परिवर्तन करावं, त्यांचं तारण करावं, याकरिता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. जिवंत देवाशी त्यांची ओळख व्हावी आणि त्यांच्या पापापासून ते परावृत्त व्हावे, याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. काय सांगितलेलं आहे मत्तेय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 44व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. मत्तेय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 44वं वचन, मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मग ही परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे, ही आज्ञा दिलेली आहे. मग जे आमचा छळ करतात त्यांना आम्ही विरोध न करता त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवा यांचं तारण कर, त्याला जिवंत देवाची आणि त्याची ओळख होऊ दे आणि त्याला पश्चातापी अंतःकरण दे. मग जे छळ करतात त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आम्ही देवाकडं प्रार्थना केली पाहिजे. चौथी गोष्ट, देवाने सुवार्तेकरिता किंवा सुवार्ता सांगण्याकरिता सुवार्तिक पाठवावे. देवाने सुवार्ता सांगण्याकरिता सुवार्तिक पाठवावे. चौथी गोष्ट, आम्ही देवाकडे प्रार्थनेमध्ये काय मागितलं पाहिजे, तर देवाने सुवार्ता सांगण्याकरिता सुवार्तिक पाठवले पाहिजेत. जगाला सुवार्तेची अतिशय गरज आहे. जगातील लोक नाशाच्या मार्गाकडे जात आहे. त्यांना अग्नीतून ओढून त्यांचे तारण करणे आवश्यक आहे. अग्नीतून ओढून काढून त्यांचं तारण करणं गरजेचं आहे. आणि आज संपूर्ण जगाला सुवार्तेची गरज आहे. म्हणून मत्तेय शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 37 आणि 38 वचनामध्ये सांगितलं, तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला, पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. यास तो पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे, म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करावी. सुवार्तिक पाठवावे, कामकरी, पीक भरपूर आहे पण कामकरी थोडे आहेत,
मग देवाने ह्या सुवार्थिक पाठवावे. म्हणून यहुदाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 23 वचनात सांगितलेलं आहे, कित्येकास अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करावे आणि देहाने डागाळलेली वस्त्रे देखील द्वेष समजून भीतियुक्त वृत्तीने कित्येकावर दया करा. पहा, म्हणजे त्या सार्वकालिक नाशासाठी जात असलेल्या लोकांना आम्ही त्या अग्नीतून ओढून काढून त्या सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही घेऊन जाणं हे सुवार्ता सांगणाऱ्याचे काम आहेत. आणि ही सुवार्थिक देवाने पाठवावेत, याच्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करावी. 1 कोरिन्थीकरास पत्र याचा 9 अध्याय आणि 16 वचनात सांगितलं, ही सुवार्तेची जबाबदारी देवाने माझ्यावर टाकलेली आहे, आपल्या सर्वांवर टाकलेली आहे. काय म्हणतो पाऊल कोरिन्थी येथील मंडळीला 1 कोरिन्थीकरास पत्र याचा 9 अध्याय आणि 16 वचनामध्ये, जर मी सुवार्ता सांगतो तर मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही. मी लय भारी काम करतो असं ताठमानेने बोलता कामा नये. पाऊल कोरिन्थी येथील मंडळीला म्हणतो, मी सुवार्ता सांगतो तर मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, ती सांगणे मला प्राप्त आहे, हे माझं कर्तव्य आहे. कारण मत्ते कृष्ण वर्तमान याचा 28 अध्याय 18-19-20 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होत असताना तो म्हणतो, तुम्ही जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते त्यास पाळावयास शिकवा, त्यास पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, माझे शिष्य करा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो, मी सुवार्ता सांगतो तर मला ती प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, ती सांगणे मला क्रमप्राप्त आहे. आणि जर मी सुवार्ता सांगत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताची माझी ओळख झालेली आहे, मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, मी परमेश्वराकडे पश्चातापी अंतःकरणानं जाऊन माझ्या पापाची कबुली दिलेली आहे, आणि जर मी सुवार्ता सांगत नाही तर माझा धिक्कार असो. काय म्हणतो तिथं, जर मी सुवार्ता सांगत नाही तर माझा धिक्कार असो, कारण देवाने सुवार्ता सांगण्याचा कारभारच माझ्यावर सोपवलेला आहे. कारोबार हा फार मोठा असतो, फार विस्तृत असतो आणि फार मोठी जबाबदारी असते कारभार सोपवणं म्हणजे. आणि ती मी फुकट सांगावी, कोणावरही अवलंबून राहून मी स्वार्थ सांगून ती मी फुकट सांगावी, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न धरता, कारण ती मला फुकट भेटली, मी ती फुकट सांगावी. अशी पाऊल पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणून देवाने सुवार्थिक पाठवावे म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना आणि विनंती केली पाहिजे. ही 4थी गोष्ट आम्ही पाहिलेली आहे. 5वी गोष्ट, देवाच्या कार्याचे पुनरुज्जीवन व्हावे याकरिता आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. पुनरुज्जीवन म्हणजे जिथं देवाचं कार्य संपलेलं आहे, मंदिरं पडलेली आहेत, मंडळीची दुर्दशा झालेली आहे, मंडळाचा नाश होत राहिलेला आहे, अशा सर्व ठिकाणी देवाने स्वार्थिक पाठवून त्याची पुनर्जीवन करावं ही आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आम्ही देवाकडे काय प्रार्थना केली पाहिजे तर ह्या गोष्टीसाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. म्हणून हबक्कूचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, हे परमेश्वरा, तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनरुज्जीवन कर, वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर, क्रोधांतारींवर दया कर. वर्षाच्या सुरुवातीपासूनच हे जे काम बंद पडलेलं आहे, हे जे काम होत नाही राहिलेलं आहे, त्या कामाचं पुनरुज्जीवन होणं गरजेचं आहे.
ज्यावेळेस मी हिवरे झरी इथं जात होतो गेल्या 8-10 वर्षापूर्वी, तर तिथं चर्चचा पाया, चर्च पडलेले, चर्चचा पाया आहे तिथं फक्त. आणि ते लोक म्हणतात की ह्या चर्चच्या समोर ख्रिसमसला 20 दिवस बैलगाडी धरून लोक येत होते आणि इथं 20 दिवस कार्यक्रम चालू होते. ह्या चर्चचं मेन डोर कुठं आहे हे लोकांना माहितीच नव्हतं. ते मंदिर पूर्ण भुईसपाट झालेलं आहे, फक्त पाया तिथं बाकी आहे. तिथं आपले विजय कर्डक जाऊन तिथं देवाची सेवा त्या ग्रामीण भागात करत राहिलेले आहे. इथून जवळजवळ 20 किलोमीटरवर ते आहे. हिवरे झरे हे गाव लांब नाहीये. नगर शहरामध्ये पास्टर असोसिएशनचे 500 पाळक आहेत, पण 20 किलोमीटरवर जाऊन देवाची सेवा करणारा पाळकच नाही. कोणतीही मदत न घेता, कुणाचाही सपोर्ट न घेता ते त्यांचं काम करत राहिलेलं आहे. आणि अशा लोकांच्या प्रार्थनेत आम्ही आठवण ठेवली पाहिजे की देवाच्या कामाचं पुनरुज्जीवन हे तरुण मुलं करत असताना आमच्या प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण केली पाहिजे. देवाने त्यांना सहाय्य केलेलं आहे, देव त्यांना मदत करत राहिलेला आहे, देव त्यांची संपूर्ण काळजी वाहत राहिलेला आहे. याच्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. चौथी गोष्ट, देवाच्या कार्याचं पुनरुज्जीवन होण्यासाठी, 5वी गोष्ट की आम्ही पुनरुज्जीवन व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. 6वी गोष्ट, देवाने देवाच्या वचनासाठी दार उघडावे याकरिता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या वचनाकरिता काय सांगितलेलं आहे? जिथं कुठं सुवार्ता ऐकवली गेली नाही, ज्यांना ख्रिस्ताविषयी माहिती नाही, ज्या ठिकाणी मंडळ्या नाहीत, त्याकरिता आम्ही प्रार्थना केली पाहिजे की देवाने त्या ठिकाणी वचनाचं दार उघडावं, देवाच्या सेवा कार्य तिथं जोमानं चालावं. त्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. म्हणून पाऊल कलसेकर मंडळीला 4थ्या अध्यायाच्या 3 आणि 4 वचनामध्ये म्हणतो की आम्हासाठी ही प्रार्थना करा, अशी ही की ख्रिस्ताच्या ज्या गुजामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाचे दार उघडावे. ज्या गुज गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्याच्यासाठी देवाने वचनाचं दार उघडावं, यासाठी की जसे मी बोलले पाहिजे तसे बोलून मी ते गुज प्रगट करावे, ते गुज प्रगट करावे. देवाच्या वचनासाठी दार उघडलं पाहिजे. आम्ही पाहतो की देवाचा सेवक पाऊल याच्याबद्दल जे 13 पत्र पाऊलाने लिहिलेले आहेत ते जुन्या करारामध्ये जे अर्पण सण ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कसे पूर्ण झाले, जे मोशेचा दर्शन मंडप होता तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कसा पूर्ण झाला, या 13 पत्रामध्ये देवाच्या वचनाचं गुज त्यांनी प्रगट केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर देवाची बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची जी अप्रतिम अशी स्वर्गीय ज्ञानानं तो भरलेला होता की ज्याच्याद्वारे हे सर्व गुज त्यांनी प्रगट केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. संपूर्ण जुना करार प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कसा पूर्ण केला गेला, जुन्या करारात जी छाया होती ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कशी पूर्ण केला गेली, ह्या 13 पत्रामध्ये पावलाने सांगितलं. आणि म्हणून तो म्हणतो की हे गुज देवाच्या वचनाचं गुज प्रगट व्हावं आणि जसं मला बोलता यावं त्या पद्धतीने बोलून ते गुज मी प्रगट करावं, यासाठी देवानं मला त्याच्या पवित्र आत्म्यानं भरावं. म्हणून देवाच्या वचनाचं दार उघडावं अशी प्रार्थना आम्ही देवाकडे केली पाहिजे.
आणि ज्या वेळेस ही प्रार्थना करू, देव त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला भरल आणि आम्ही देवाच्या सेवा कार्यासाठी बाहेर निघू. 7वी गोष्ट, आम्ही देवाकडे प्रार्थनेमध्ये साठी काय मागितलं पाहिजे की आमच्या मंडळीमध्ये किंवा मंडळीतील लोकांची वचनामध्ये त्वरेने वाढ व्हावी, याच्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. मंडळीतील लोकांची वचनामध्ये त्वरेने वाढ व्हावी म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. खोट्या शिक्षणापासून देवाने मंडळाला वाचवावे. उत्तम मेंढपाळ किंवा उत्तम पाळक मंडळीला मिळावेत. लोक दैवी ज्ञानामध्ये वाढून बलवान व्हावे, यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. इर्मयाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 15 वचनात सांगितलं, मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन, ते तुम्हास ज्ञान व अक्कल यांनी तृप्त करतील. ज्या वेळेस आम्ही देवाकडे मागू की आमच्या मंडळीतील लोकांना तू दैवी ज्ञान आणि तुझ्या वचनामध्ये बलवान कर, त्यावेळेस देव त्याच्या मंडळीसाठी त्या लोकांच्या प्रार्थनेच्या उत्तराखातर इर्मया संदेष्टाच्या द्वारे 3ऱ्या अध्यायाच्या 15 वचनात तो म्हणतो, मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईल, ते तुम्हास ज्ञान व अक्कल यांनी तृप्त करतील. यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 3रा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये सांगितलेलं आहे. पहिल्या थेसलोनिकरास पत्र याचा 3रा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये, बंधुजन हो, आता इतके सांगणे आहे की आम्हासाठी प्रार्थना करा, यासाठी की प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी. आम्ही याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे की आमच्या मंडळामध्ये, आमच्या सुवार्थिक लोकांमध्ये, आमच्या पालकांमध्ये वचनाची त्वरेने प्रगती व्हावी, याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. पहिले योहानाचं पत्र याचा 2रा अध्याय आणि 14 वचनात सांगितलं, बापांनो, कारण जो प्रारंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हाला झाले आहे. तरुणांनो, तुम्ही ही सबळ आहात, तुम्हामध्ये देवाची वचने राहतात आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. त्या सैतानावर तुम्ही विजय मिळवलेला आहे. ते वचन तुम्ही घट्ट धरून बसलेले आहात. खोट्या शिक्षणापासून तुम्ही दूर आहात. याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. 8वी गोष्ट, पवित्र शास्त्रातील अद्भुत गोष्टी आपणास समजाव्यात म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. आम्ही प्रार्थना का केली पाहिजे तर पवित्र शास्त्रात ज्या अद्भुत गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आम्हाला समजाव्यात म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. पवित्र शास्त्रातील वचनाचा उलगडा होण्याकरिता पवित्र आत्म्याचे सहाय्य आम्ही परमेश्वराकडे प्रार्थनेच्या द्वारे मागितलं पाहिजे. म्हणून दाविदाचा स्तोत्र 119:18 मध्ये म्हणतो, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या शास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. या अद्भुत गोष्टी, या गुज गोष्टी आम्हाला कळावे म्हणून देवाने आमचे नेत्र उघडावे, आमचं हृदय उघडावं, आमचं मन उघडावं म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. दुसरा पेत्र याचा 1 अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये सांगितलेलं आहे, हे प्रथम मनात आणावयाचे की शास्त्रातील कोणताही संदेश स्वतःच्या कल्पनेने
उलगडला जात नाही. काय सांगितलं तिथं पौल पेत्र त्याच्या दुसऱ्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 20व्या वचनात म्हणतो की हे प्रथम मनात आणायचे की पवित्र शास्त्रातील कोणताही संदेश स्वतःच्या कल्पनेने उलगड होत नाही. पहा, पवित्र शास्त्र लिहायला किती वर्ष लागले? 1600 वर्ष लागले. किती लोकांनी लिहिलं? 40 लोकांनी लिहिलं. कुठं लिहिलं? वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या कालखंडामध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ते लिहिलं गेलं. पण ते एक झालं. उत्पत्ती ते प्रगटीकरण पूर्ण मेळ एक बसलेला आहे. कारण जरी हे लोक वेगळे होते तर पवित्र आत्मा एकच त्यांना सांगतो आणि तो त्यांना मार्गदर्शन करत होता. त्या पद्धतीने ते लिहित होते. त्याचं हे पवित्र शास्त्र झालेलं आहे. म्हणून पौल दुसरं पेत्र याचा पहिला अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये पेत्र म्हणतो की हे प्रथम मनात आणायचे की पवित्र शास्त्रातील कोणताही संदेश स्वतःच्या कल्पनेने उलगडत नाही. 21व्या वचनात तो म्हणतो कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने काही झालेला नाही तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून तो सांगितला आहे. म्हणून आम्ही देवाच्या अद्भुत गोष्टी आम्हाला प्राप्त व्हाव्या, गुज गोष्टी प्राप्त व्हाव्या म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. दुसरा पेत्र याचा 3रा अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल याला दिलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असे लिहिले आहे आणि आपल्या सर्व पत्रात उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. त्यांचा अर्थ अज्ञानी व अस्थिर मनुष्य इतर शास्त्रलेखाचा विपरीत अर्थ करीतात तसा त्यांनीही ओढून ताणून करीतात. त्यापासून त्यांचा नाश होणार आहे. ओढून ताणून आमच्या बुद्धीनं ज्यावेळेस आम्ही त्याचं विश्लेषण करतो त्याच्यामध्ये आमचा नाश झालेला आहे हे पक्क समजा. असं पेत्र त्याच्या दुसऱ्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 15 आणि 16 वचनामध्ये म्हणतो. म्हणून आम्ही त्याचा विपरीत अर्थ काढला नाही पाहिजे. आमच्या बुद्धीप्रमाणे आम्ही त्याचं विश्लेषण नाही केलं पाहिजे. तर जे पवित्र आत्मा आम्हाला सांगतो आणि ते प्राप्त व्हावं म्हणून आम्ही देवाकडे ती प्रार्थना केली पाहिजे. म्हणून गलतीकारस पत्र याचा पहिला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये तिथं लिहिलेलं आहे की ही जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली, पवित्र शास्त्रातील पौल गलतीतील मंडळीने म्हणतो ही जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्यापेक्षा वेगळी सुवार्ता आम्ही कुणी किंवा स्वर्गातील देवदूतांनी येऊन सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. म्हणून जे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. 9वी गोष्ट देवाच्या आज्ञेपासून आम्ही भटकू नये यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. काय 9वी गोष्ट? देवाच्या आज्ञेपासून आम्ही भटकू नये म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. जगामध्ये अनेक प्रकारचे मोह आहेत, अनेक प्रकारच्या फसवणाऱ्या गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टीपासून आपणास देवाचे संरक्षण मिळावे याकरिता आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. अनेक प्रकारचे मोह आहेत, अनेक प्रकारच्या फसवणाऱ्या गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टीपासून देवाने आमचं संरक्षण करावं
याकरिता आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. काय सांगितलेलं आहे स्तोत्र 119:10 मध्ये? दावीद राजा म्हणतो, सर्व मनाने, सर्व मनाने मी तुला शरण आलो आहे, तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस. पहा, ज्या परमेश्वराने आज्ञा, विधी आणि नियम आम्हाला लावून दिलेले आहेत, आम्ही कोणत्याही मोहपाशात न अडकता परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याच्या वचनाचं अनुकरण करून ज्या वेळेस चालतो त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वाद देतो. आणि आम्ही देवाकडे हीच मागणी केली पाहिजे की आम्ही या जगामध्ये तुझ्या आज्ञेपासून भटकू नये, म्हणून आम्ही देवाकडे सतत प्रार्थना आणि विनंती केली पाहिजे. 10वी गोष्ट, आपण परीक्षेत पडू नये म्हणून देवाकडे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. 10वी गोष्ट, आम्ही परीक्षेत पडू नये याकरिता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. मार्कुस वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 38व्या वचनात सांगितलेला आहे. मार्कुस वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 38व्या वचनात सांगितलं, 38व्या वचनात सांगितलं आहे, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. हा देह जो आहे हा अशक्त आहे. आत्मा हा देवापासून आम्हाला मिळालेला आहे, हे त्याचं वस्तिस्थान आहे. आणि या गोष्टीमुळं आमचा देह जरी अशक्त असला पण आत्मा हा उत्सुक आहे म्हणून सांगितलेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की कृष्णाजी सांगळे जे गीत करता उपासना संगीतात होऊन गेलेले आहेत, त्यांनी वधस्तंभावरचे सगळे गीत कृष्णाजी सांगळे या व्यक्तीने लिहिलेले आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यांनी उपासना संगीतामध्ये स्तोत्र 189 गीत लिहिलेलं आहे. त्याच्यात ते असं म्हणतात, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. शेवटच्या कडव्यात ते म्हणतात, आमच्या प्रभू ख्रिस्ताकडून मी स्तुती करीतो देवाची ओ, स्वतः मला प्रभू सेवा आवडे, स्वतः मला प्रभू सेवा आवडे, पण हा देहच कुजला रे, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे. हे आमचा देह जो आहे ना हा अजिबात उत्सुक नाही. कारण देह हा अशक्त आहे, आत्मा उत्सुक आहे. आणि म्हणून आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. 11वी गोष्ट, देवाने आपणास मार्ग दाखवावा म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. 13 गोष्टी तुमच्या संगती आम्ही प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हा सी भाग आम्ही पाहत असताना त्यात 11वी गोष्ट आम्ही पाहत राहिलेलो आहे की देवाने आपणास मार्ग दाखवा म्हणून आम्ही प्रार्थना करावी. जगामध्ये जीवन जगत असताना संकटाच्या प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी देवाने आम्हाला दैवी ज्ञान देऊन मार्ग दाखवावा याकरिता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. या सर्व गोष्टीसाठी कोणत्या कोणत्या? संकटाच्या प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी देवाने आम्हाला दैवी मार्ग किंवा दैवी ज्ञान देऊन मार्ग दाखवावा याकरिता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. स्तोत्र 25:4 मध्ये दावीद राजा म्हणतो, हे परमेश्वरा तुझ्या वाटा मला दाखीव, तुझे मार्ग मला प्रगट कर. तू आपल्या सत्यपथाने म्हणजे धोपट मार्गाने मला ने व मला शिक्षण दे. कसा मी जावं त्या धोपट मार्गाने
त्या सत्यपथाने मी कसं चालावं याचं मार्गदर्शन तू मला दे, अशी प्रार्थना आम्ही देवाकडे केली पाहिजे. स्तोत्र 86:11 मध्ये दावीद राजा म्हणतो, हे परमेश्वरा तुझा मार्ग मला दाखव, म्हणजे तुझ्या सत्य मार्गाने मी चालेन. आम्ही कसं चाललं पाहिजे, आमच्या जीवनात आम्ही कसं वागलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आमचे मार्ग सुखाचे व्हावे याच्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. स्तोत्र 19:33 मध्ये म्हणतो, हे परमेश्वरा तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे मी शेवटपर्यंत धरून राहील. तुझ्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहील. याच्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे सतत, की देवाने आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणून. 12वी गोष्ट, देवाने आपल्या मुखावर पहारा ठेवावा म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आमच्या मुखावर पहारा ठेवावा म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आमच्या मुखाने देवाच्या इच्छेविरुद्ध कुरकुर, गर्वाचे भाषण, शिव्याशाप, क्रोध, दुष्टपणा, शिवीगाळ, संताप निघू नये याकरिता आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. कशासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे, तर आमच्या मुखावर देवाने पहारा ठेवावा. कोणत्या गोष्टीसाठी, तर देवाच्या इच्छेविरुद्ध कुरकुर, गर्वाचं भाषण, शिव्याशाप, क्रोध, दुष्टपणा, शिवीगाळ, संताप निघू नये याकरिता आम्ही देवाकडे प्रार्थना आणि विनंती केली पाहिजे. स्तोत्र 141:3 मध्ये दावीद राजा म्हणतो, हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. आमच्या मुखावर देवाला आम्ही पहारा ठेवायला सांगितलं पाहिजे, की आमच्या मुखातून अशा कोणत्याच गोष्टी ज्या देवाला आवडणार नाही अशा निघता कामा नये. याच्यासाठी आम्ही देवाकडे नित्य प्रार्थना आणि विनंती केली पाहिजे. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो, माझ्या मुखावर पहारा ठेव आणि माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. योग 40:4 मध्ये योब म्हणतो, ज्यावेळेस परमेश्वर योबासंगती बोलत होता त्यावेळेस योब परमेश्वराला म्हणतो, पहा मी तर पामर आहे. पामर म्हणजे काय, क्षणभंगूर आहे, वाफ आहे, दीन आहे, माझ्या अस्तित्वाचं कोणतंही कारण नाही, असा मी पामर आहे, असा नष्ट होणारा मी व्यक्ती आहे, असा योब परमेश्वरासंगती बोलत असताना योबाचं पुस्तक 40वा अध्याय 4थ्या वचनात म्हणतो, मी क्षणभंगूर, मी पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ, मी आपल्या हात आपल्या तोंडावर ठेवला आहे, मी काय बोलणार नाही, कारण मी क्षणभंगूर आहे, मी पामर आहे, मी वाफ आहे, माझं कोणतंच अस्तित्व नाही, म्हणून मी आपल्या तोंडावर हात ठेवलेला आहे. मी काही देवाबद्दल बोलणार नाही, देवाच्या विरुद्ध बोलणार नाही, देवाबद्दल बोलणार नाही, कोणत्याही संतापासाठी क्रोधासाठी मी काहीच बोलणार नाही. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये सांगितलेला आहे. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 7, 8, 9 वचनामध्ये सांगितलेला आहे, पूर्वी त्या वासनात जगत होता व त्यामध्ये वागत होता, म्हणजे पापामध्ये तुम्ही जगत होता आणि वागत होता. 8व्या वचनात तो म्हणतो, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाची निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. म्हणजे आम्ही आमच्या मुखावर ताबा ठेवला पाहिजे, पहारा ठेवला पाहिजे, देवाला सांगितलं पाहिजे, तो आमच्या मुखाचा ताबा घे म्हणून आम्ही देवाकडे नित्य प्रार्थना आणि विनंती केली पाहिजे. आम्ही प्रार्थना कशासाठी केली पाहिजे, तर ह्या गोष्टीसाठी केली पाहिजे. 9व्या वचनात तो म्हणतो की एकमेकाबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकल्या आहेत. ज्या वेळेस मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आणि माझ्यातला जुना आदाम काढून टाकला, त्या
आदामासह त्या कृतीसह मी त्या सर्व वाईट गोष्टी काढून टाकल्या आहेत, असं पाऊल कलसे येथील मंडळीला मार्गदर्शन करत असताना त्याच्या पत्रातून ह्या गोष्टी तो सांगतो. या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. 13वी आणि शेवटची गोष्ट की आपल्या हातचे कार्य देवाने सिद्धीस न्यावे, यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही प्रार्थना कशासाठी केलं की जे काही काम आम्ही हाती घेतलं ते सिद्धीस जावं, यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. स्तोत्र 90:17 मध्ये सांगितलेलं आहे. इथं मोशेने केलेली प्रार्थना आहे आणि मोशे त्याच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, परमेश्वरा, जो आमचा देव, आमचा प्रसाद आम्हावर हो, आमच्या हाताचे काम आम्हासाठी सिद्धीस ने, आमच्या हाताचे काम सिद्धीस ने. मोशे देवाकडं या स्तोत्र 90 मध्ये प्रार्थना करतो. तो म्हणतो, माझं आयुष्य काय 70 वर्ष, 80 वर्ष, ताकद असली तर 80 वर्ष, पण त्याचा डामडोल तो राहत नाही. 90व्या स्तोत्रात तो म्हणतो, माझे दिवस मला असे गण्य शिकव, मला सुबुद्धी मन प्राप्त व्हावी. आणि तो ह्याच 90व्या स्तोत्रात म्हणतो, माझ्या परमेश्वरा, तुझा प्रसाद आम्हावर राहू दे आणि जे आमचे हाताचे काम आम्हासाठी सिद्धी जाऊ दे. यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. 13 गोष्टी पवित्र शास्त्रातून तुमच्या संगती मी बोललेलो आहे किंवा देवाच्या वचनाचं आपण मनन आणि चिंतन केलेलं आहे. प्रार्थना मध्ये आम्ही देवाकडे काय मागावं. दुसऱ्या भागामध्ये आम्ही पाहिलं 7 गोष्टी आम्ही प्रार्थनेतील अडखळण आम्ही पाहिल्या. या अडखळण जे आहे ते आम्ही 10 गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि देवाकडं प्रार्थनेत आम्ही काय मागावं आणि प्रार्थना कशासाठी आम्ही करावी याचे 13 मुद्दे पवित्र शास्त्रातून आम्ही पाहिलेले आहेत. म्हणून प्रार्थना हा पवित्र शास्त्रातील महत्वाचा विषय आहे आणि त्याचा सखोल अभ्यास आम्ही करत असताना देव ह्या प्रार्थनेच्या द्वारे आम्ही देवासंगती बोलत असताना प्रार्थनेची तयारी आम्ही कशी करावी, प्रार्थना काय करावी, प्रार्थना कशासाठी करावी, आमच्या प्रार्थनेतील अडखळण दूर करून आम्ही देवाच्या समक्षतेत उभं राहावं, यासाठी आम्ही हा अभ्यास करत राहिलेलो आहे. देव करो आणि या वचनाच्या द्वारे आम्हास प्रार्थनेचं महत्व कळावं. पुढच्या वेळेस आपण ज्या गोष्टी पाहणार आहोत त्या आहे की 4थी गोष्ट, प्रार्थनेचे परिणाम व देवाला आवडणाऱ्या प्रार्थना कशा असाव्यात, यावर आम्ही 9 गोष्टीवर मनन आणि चिंतन करणार आहोत. त्याचप्रमाणे पुढील ई भागामध्ये ज्या प्रार्थना देवाच्या सेवकांनी केल्या त्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळालेलं नाही, निरउत्तरी प्रार्थना या कशासाठी झाल्या याच्याबद्दल आम्ही मनन आणि चिंतन करणार आहोत. देव करो आणि या वचनाच्या द्वारे आम्हास सहाय्य करो.